श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय 16वा. गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू. श्री गणेशाय नमः. विनवे शिष्य नामांकित सिद्ध योगाते पुसत. सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विसारोणे. शिष्य समस्त गेले यात्रेशी, राहिले कोण गुरुपाशी. पुढील कथा वर्तली कैशी, विसारोणे सांगपा. एकोणी शिष्याची वाणी, संतोषी झाले सिद्धमुनी. धन्य शिष्य शिरोमणी, गुरुभक्त नामधारका. अविद्या माया सुशुक्तित, निजले होते माझे चित्त. तुझ लागी झाले जागृत, ज्ञान ज्योती उदय मज. तुची माझा प्राणसखा, एक शिष्या नामधारका. तुझ करिता जोडिलो सुखा, गुरुचरित्र आठविले. अज्ञान तिमिर रजनीत, पडोनी आले कष्टत. सुधामृत सागरात तुया माते लोटले. तुया केले उपकाराशी, संतुष्ट झालो मानशी. पुत्र पौत्र तू नांदशी, दैन्य नाही तुझे घरा. गुरुकृपेचा तू बाळक, तुझ मानती सकळ लोक. संदेह न धरिता घे का भाक, अष्ट ऐश्वर्य नांदशी. गुरुचरित्र कामधेनु, सांगेन तुझ विस्तारोणी. श्री गुरु राहिले गौप्य गुण, वैजेश्वर सिद्धिंधा सानिधानी. समस्त तीर्थ शिष्याशी, स्वामी निरोपिली परियशी. होतो आपण गुरुमूर्तीपाशी, सेवा करुण अनुक्रमे. स्वस्वर एक तया स्थानी, अंबा आरोग्य भवानी. होते श्रीगुरु गोप्य होऊनी, स्थान बरवे मनोहर. असता तेथे वर्तमानी, आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी, नमन केले भक्तिभावे. माता ठेवोनी चरणावरी, स्तोत्रे करी परोपरी. स्वामी माते तारी तारी, अज्ञान सागरी बुडालो. तप करीतो बहुदिवस, स्थिर नव्हेची माझे मानस. याची कारणे ज्ञानास, न दिशे मार्ग आम्हाशी. ज्ञानाविन तपास वृथा होतो सायस. तुम्हा देखता मानस, संतोषले स्वामिया. गुरुसेवा बहुदिवस केली नाही सायास. या कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. तू तारक विश्वासी, म्हणून माते भेटलाशी. उपदेश करावा आम्हाशी, ज्ञान होईल त्वरित मज. एकोणी मुनीचे वचन, श्री गुरु पुसती हासोन. पावलाशी केवी मुनीपण, गुरु विने सांग मज. ऐसे पुसता गुरुमूर्ती मुनीच्या, डोळा अश्रू येती दुःखे दाटला अमित चित्ती. एके स्वामी गुरुराया, गुरु होता आपणाशी. एक अति निष्ठुर त्याचे वाक्य, माते गांजिले अनेक कृत्य. सेवा सांगे मज, न सांगे वेदशास्त्र अध्ययन. तर्क भाषादी व्याकरण, म्हणे तुझं अंतकरण. स्थिर नव्हे अद्यापी, म्हणून सांगे अनेक काही. आपले मन स्थिर नाही, न एके त्याचे वाक्य काही. आणि कोपे मजवरी, या कारणे बहुदिवशी. होतो तया गुरुपाशी, बोले माते निष्ठुरेशी. कोपणी आलो तयावरी, एकोणी तयाचे वचन. श्री गुरुमूर्ती हास्यवदन, म्हणती कैसा ब्राह्मण आत्मघातकी तू होशी. एखादा मूर्ख आपले करी, मळ विसर्जी देहावरी. आपले अदृश्य ऐसे परी, म्हणून सांगे सगळी का. तैसे तुझे अंतकरण, आपले नाशिक छेदून. पुढल्या ते अपशकुन, करणार होशी तूच एक. न विचारिशी आपले गुण, तू ते होय कैसे ज्ञान. गुरु द्रोही तुची जाण, अल्पबुद्धी पर्यसा. आपले गुरुचे दोष गुणदोष, सदा उच्चार करशी हर्ष. ज्ञान कैसे होय मानस, स्थिर केवी होय आता. जवळी असता आणि धानू, का हिंडावे राणोराणे. गुरु असता कामधेनु, त्या ज्ञानासी आम्हापासी. गुरुद्रोही जो का नर, त्याशी नाही यह पर. ज्ञान कैसे होय सादर, तया दिवांध नराशी. जो जाणे गुरुशी सोय, वेदशास्त्रादी त्वरित होय. तो सर्वज्ञ शिग्न होय, गुरु संतुष्ट होताची. संतोष होता गुरुशी, अष्टसिद्धी त्याच्या दाशी. शरण लागता परियशी, वेदशास्त्र तया साध्य. ऐसी एकोणी गुरुवाणी,
माथा ठेवी त्याचे चरणे, विनवत असे कर जोडोने, करुणा वचने करुणिया. जय जयाजी जगद्गुरु, निर्गुण तोचे निर्विकारो, ज्ञानसागर परंपार, उद्धरावे आपणा ते. अज्ञान माया वेष्टोने, नेनो गुरु असे कवणी. सांगा स्वामी प्रकाशोनी, ज्ञान होय आपणाशी. कैसा गुरु ओळखावा, कवने परी असे सेवा. प्रकाशोनी सांग देवा, विश्ववंदा गुरुमूर्ती. जेणे माझे मन स्थिरू, होनी ओळखी श्रीगुरु. ऐसा करणे उपकारू, म्हणून चरणी लागला. करुणा वचन ऐकून, श्रीगुरु म्हणती एक मुळे. तू ते सांगेन विस्तारोणे, गुरु सेवा विद्वान. श्रीगुरु म्हणती एक मुळे, गुरु म्हणजे जनक जनने. उपदेश करता आणि आहे कोणी, तोची जाणावा परमगुरु. गुरु हरिहर वीरांची जाण, स्वरूपे तोची नारायण. मन करुणी निर्माण, सेवा करावी भक्तीने. एतदर्थ कथा एक, सांगेन ते तत्पर एक. आधी परवी असे देख, गुरु सेवा भक्तिभावे. द्वारावती तीर्थपरेशी, विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होते त्याशी, वेद अभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ, दुसरा वैद्य केवळ, तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करती विद्ये लागे. पूर्वी गुरुची ऐसी रीती, शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाहती, कैसे निर्वाण शिष्याचे. पाहुणिया अंतःकरण, असे भक्ती निर्वाण. कृपा करती तक्षण, मन कामना पुरविते. ऐसा धौम्य ऋषी भला, तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरोप दिला, एक द्विजा एक जिते. शिष्याशी म्हणे धौम्य ऋषी, आजी त्वा जावणी राणी. वृत्तांत न्यावे तडांग पाणी, जववरी भूमी तृप्त होय. अशी वृत्ती तळे खाली, तेथे पिरली असे साडी. उदक नेवणी तेथे घाली, सिग्न म्हणे शिष्याशी. ऐसा गुरु निरोप होता, गेला शिष्य धावता. झाला ताटका ते पाहता, कालवा थोर वाहतसे. जेथे उदक असे वाहत, अति दरारा गरजत. वृत्तीभूमी असे उन्नत, उदक केवी चढोप आहे. म्हणे आता काय करू, कोपती आता माते गुरु. उदक जात असे दरारू, केवी बांधू म्हणत असे. आणुनिया शिळा दगड, बांधिता उदका आड. पाणी जात असे धडधड, जाती पाषाणा वाहुनिया. प्रयत्न करी नाना परी, काही केल्यानं चढेवारी. म्हणे देवा श्रीगुरु हरी, काय करू म्हणत असे. मग आपण म्हणे विचारी, गुरुचे शेती न चढेवारी. प्राण त्याजी न निर्धारी, गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करुणी मानशी, मने ध्यात श्रीगुरुशी. म्हणे काय आता उपाय याशी, योजनी प्रयत्न करावा. उदकाच्या प्रवाहात, घालिता पाषाण जाती वाहत. आपण आड पडो म्हणत, निर्धारिले ते वेळी. हाती दरडी धरी दृढे, पाय ठेवी दुसरीकडे. झाला आपणा उदकाड, मने श्रीगुरु ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी, निवारण करी तक्षणी. वृत्तीकडे गेले पाणी, प्रवाहाचे अर्ध देखा. अर्ध पाणी जैसे तैसे, वाहत असे नित्य सरीसे. तयामध्ये शिष्य कैसे, बुडविले अंग आपुले. ऐसा शिष्य तया स्थानी, बुडाला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती झाली धनी, उदके पूर्ण पर्यसा. त्याचा गुरु धौम्य म्हणे, विचार करी अंतःकरणी. दिवस गेला अस्तमाने, अद्यापि शेष नाहीची. ऐसे मने विचारित, गेला आपण वृत्तीत. झाले असे उदक बहुत, संतोषला बहुमणी. न देखे शिष्य तये वेळी, म्हणून मारत असे आरोळी. किंवा भक्षिले व्याघ्र व्याळी, कोठे आहेत म्हणत असे. ऐसे मने विचारित, उंच स्वरे बोबाटत. हरे शिष्य असे म्हणत, प्रेमभावे बोलावी. येणेपूर्वी करुणावचनी, पाचारत असे धौम्य मुनी. शब्द पडे शिष्या काणी, मग तेथून निघाला. येऊन या श्रीगुरुशी, नमन केले भावेशी. धौम्य मुनी महाऋषी, अलंगुनिया अश्वशिला. वर दिला तये वेळी, एक शिष्या स्तोम मौडी. तो ते सगळं विद्या आले, वेदशास्त्र दिव्य कारण. ऐसे म्हणता तक्षणी, झाला विद्यावंत ज्ञानी. लागत असे गुरुचरणी, भक्तिभावे करुणिया. कृपाणी दे धौम्य मुनी, आपल्या आश्रमात नेवणे. निरोप दिला संतोषोणी. आता कधी म्हणे, निरोप घेवणे शिष्य राणा.
गेला आपल्या स्वस्थाना. अनेक शिष्य दोघे जाना होते. तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाना. गुरुशी करी शुशुक्षना. त्याचे पहावे अंतकरणा धौम्य. गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्याशी, सांगेन एक तुझशी. तुवा जावणी अहणीशी. वृत्ती आमची रक्षावी. रक्षुनिया वृत्तीशी. आणावे धान्य घराशी. म्हणता शिष्य अतिहर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जोवरी. अहो रात्री कष्ट करी. रात्र होता ते अवसरी. आला आपल्या गुरुपाशी. सांगता झाला गुरुशी. म्हणे वृत्ती भरली राशी. आता आणावया घराशी. काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य ऋषी, वारे शिष्या शिरोमणे. कष्ट केले बहुराणे. आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाढा. तया झुंपून रेडा. येणे परी घेऊन गाडा. आला शेताजवळीक. दोन खंडी साळीशी. भरली शिष्ये गाडीशी. एकीकडे रेडियाशी. झुंपून ओढे आपण देखा. रेडा चाले शिग्नेशी. न उडवे तया सरशी. मग आपल्या कंठाशी. बांधिता झाला आजू देखा. सत्राने तया सरशी. चालता झाला मार्गाशी. रेडा रुतला चिखलाशी. आपले बडे उडत असे. चिखली रुतला रेडा म्हणून. चिंता करी बहुमणी. आपण उडी सत्राने. गळा फास पडे तैसा. सांडोनिया रेडाशी. आणला गाडा बाह्य प्रदेशी. ओळीता आपण गळा फाशी. पडणे प्राण त्याजू पाहे. इतुके होता निर्वाणी. सन्मुख पाताला धम्यमुनी. त्या शिष्याती पाहुणे कृपा अधिक पजली. सांडोनिया शिष्याती अलंगोनिया करुणावचने. वर दिदला बहुमता ते. संपन्न तोची वेदशास्त्री. वर देता तक्षणाशी. सर्व विद्या आली तयाशी. निरोप धावणी गेला घराशी. शिष्य वैद्य पर्यसा. तिसरा शिष्य उपमनुजान. सेवेविषयी बहुगुण. गुरु सेवा शुश्रूषण. बहु करी परियसा. त्यासी बहुत आहार. म्हणून विद्या नाही स्थिर. त्याशी विचारी गुरुवर. काय उपाय करावा. त्याशी म्हणे धम्य ऋषी, तू ते सांगेना एकेकाणी. नित्य गोधने नेऊणी. रक्षण करी वनामध्ये. ऐसे म्हणता तक्षणी. नमन केले त्याचे चरणी. गुरे नेऊन या राणी. ती चारती बहुत दिवस. शुदा लागली आपणाशी. शिग्न आणले घराशी. कोपे गुरुतयाशी. म्हणे शिग्न येतोशी का. सविता जाय अस्तमाने. तव वरी गुरे असोरे राणी. येणे परी प्रतिदिने. वर्तावे त्या म्हणत असे. अंगे कारोणी शिष्यराया. गुरे घेऊनी गेला वना. शुदाकांत होऊन या जाना. चिंतित असे श्रीगुरुशी. सरती गुरे नदी तीरी. आपण तिथे स्नान करी. तयाजवळी घरे चारी. असती विप्र आश्रम येथे. जाऊन या तया स्थानाशी. भिक्षा मागुनी करी भोजनाशी. मग रक्षी गोदनाशी. प्रतिदिवशी या परी. नित्य करी येणे परी. रक्षोनी आणि गुरे घरी. वतत असता निरंतरी. धौम्य मुनी पुसत असे. गुरु म्हणे शिष्याशी, तो नित्य गा उपवाशी. तुझा देह दिशे पुष्टीशी. कवन्या गुणे होतसे. एकुणी गुरुचे वचन. सांगे शिष्य उपमन्य. भिक्षा करुणी भोजन. विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुणी प्रतिदिवशी. गुरे चारवणे येतो निशी. श्री गुरु म्हणती तयाशी. आम्हा सांडवणे केवी जे भुक्ती. भिक्षा मागुनी प्रतिदिवशी. आणून द्यावे घराशी. मागोती जावे गुरापाशी. घेऊन यावे निशिकाळी. गुरु निरोप येणे दिवशी. नेली गुरे रानाशी. मागे भिक्षा नित्य जैशी. दिदली ठेवणी घरात. घरी तयाते भोजन. कधी न हो परिपूर्ण. पुन्हा जाऊनी आपण भिक्षा करुणी जेवतसे. नित्य भिक्षा वेळ दोन्ही. पाहिली देऊनी सदनी. दुसरी आपण भक्षोनी. काळ ऐसा खंडत असे. येणे पळी कचित काळ. वर्तता झाला महास्थूळ. एके दिवशी गुरुकृपाळ. पुसत असे शिष्या ते. शिष्य सांगे वृत्तांत. जेणे आपली शुदाशमत. नित्य भिक्षा मागत. वेळ दोन्ही म्हणत असे. एक वेळी घराशी. आणून देतो प्रतिदिवशी. दुसरी भिक्षा स्वयमेशी. करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी. त्या शिष्यावरी कोपोणे. म्हणे शिष्या वेळ दोन्ही. आणून घरी देई का. गुरु निरोप येणे परी.
दोन्हीपेक्षा देवणी घरी कैसा शिष्य निर्धारी मने क्लेश न करीच गुरुई सहित राणात असे शिष्य शुदाक्रांत गोवस होते सनपित देखत असे तयाशे न पित वासराशे उचिष्ट गडे संधीशी वाया जात असे भूमीशी म्हणून जवळ पै गेला आपण असे शुदाकांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उचिष्ट शिर देखा ऐसे शिरपान करी तेने आपण उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला आपण मणे गुरु अवलोकन पाहू याचे शरीर रक्षण कैसे स्थूळ होतसे मागुती पुषे तयाशी कवणे रीती पुष्ट होशी सांग्या आपल्या वृत्तांताशी उशिष्ट शिर पान करीतो ऐकोणी म्हणे शिष्याती मती हेन होय उचिष्टेशी दोष असे बहुवशी भक्षू नको म्हणत तसे भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी शुद्धित येरू काय करू म्हणत असे येणे परी गुरे सहित जात होता रानात गडत होते क्षीर बहुत एका रुईच्या झाडाशी म्हणे बरवे असे क्षीर उचिष्ट नवे निर्धार पान करू तत्वदर म्हणून तेथे बैसला पाने तोडूने द्रोण करी तयामध्ये शिर भरी घेत होता घणीवरी तब भरले डोळ्यात तिने गेली दृष्टी दोन्ही हिंड तसे राणोराणे गुरुन दिसती नयने म्हणून चिंता करीत असे कष्टताही अक्षहीन चिंता करत असे गोधन पुरे पाहो जाता राण पडला एके आळात पडवनिया आडात चिंता करी अत्यंत गुरे गेली आता सत्य गुरु बोलेल मद लागी पडला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमाने चिंता करी धौम्यामुनी अजनी शिष्य नयेची म्हणून गेला रानाशी देखे तेथे गोधनाशी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरी पाचारिता धम्यामुनी ध्वनी पडली शिष्यकाने प्रत्युत्तर देता तक्षणी जवळी गेला कृपाळो हे कोणी वृत्तांत उपजी कृपा अत्यंत अश्वनो देव स्तवी म्हणत निरोप दिला ते वेळी गुरु निरोप ते वेळी अश्वनो देव ध्यान म्हणी दृष्टी आली दोन्ही नयनी आला गुरु सन्मुख येऊनिया गुरुशी नमन करी भक्तीशी स्तुती करी वशी शिष्योत्तम तये वेळी संतोषोनी धौम्य ऋषी तया शिष्या लंगोणी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होणी शिष्याशी हस्तस्पर्श मस्तकेशी वेदशास्त्री तक्षणेशी आली तया शिष्याशी गुरु म्हणे शिष्याशी जावे आपल्या घराशी विवाह करुणी सुखेशी नांदता असा म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होती बहुजगती उदक्य नाम विख्याती शिष्य तुझ्या पायेशी तोची तुझी दक्षिणेशी आणला कुंडले परीशी जिंकोणी या शेषाशी कीर्तिवंत होईल जन्मे जय रायाशी तोच करील उपदेशाशी मारविल सर्पाशी याग करुणी परियसा तो उत्तेक जाऊन पुढे गेला सर्पयज्ञ जन्मेजयाचे प्रेरून समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणला इंद्रासहित गुरु कृपेचे सामर्थ ऐसे असे परियसा जो असे गुरुद्वेषक त्याची कैश्या परलोक अंती होय कुंभीपाक गुरुद्रोह पातकराशी संतुष्ट करिता गुरुशी कायन साधे तयाशी वेदशास्त्र ज्ञानराशी लादेशन न लागता ऐसे जाणून मानसे ऋता हिंडे अविद्येशी जाई आपल्या गुरुपाशी तोची तोच तारेल त्याचे मन संतुष्ट तुझ साध्य त्वरित मन करुणी निश्चित त्वरित जाय म्हणती देखा ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिदाता शरणावरी ठेविला माता विनवत असे तये वेळी जय जयाजी गुरुमूर्ती तुझी साधना परमार्थी माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज अमित गुरुशी दुखाविले चित्त आता केवी संतुष्ट स्वर्णादी लोह सकळ भिन्न होता साधवेल होता भिन्न मुक्ता फळ
केवी पुन्हा ऐक्य होय. अंतकरण भिन्न झाले असता प्रयास असे ऐक्य करिता. ऐसे माझे मन असता काय उपयोग वाचोनिया. ऐसे शरीरा माझे दोन्ही काय उपयोग वाचोनी. जीवत्वाची आशा नाही प्राणत्यागी न गुरुपाशी. ऐसे परी श्री गुरुशी विनवी ब्राह्मण अतिहर्षी. नमुनी निघे वैराग्यशी निश्चित केला प्राण त्याजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण. अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी. जैसे कापासरासे वही लागता परीशी. जळोनी जाय त्वरिदेशी तैसे तयाशी झाले. या कारणे पापाशी अनुतप्त होता परीशी. क्षालन होईल तर तेशी शतजन्मीचे पाप जाय. निर्वाण रूपी द्विजवर निघला त्याजू कलेवर. ओळखिले गुरुवर पाचारिले तयाशी. बोलावून या विप्राशी निरोप देती कृपेशी. न करी चिंता तू मानशी गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझे मने दुष्कृत्य गेले जळोन. एकचित्ते करुण स्मरणी आपले गुरुचरण. तये वेळी गुरुशी नमन केले चरणाशी. जगद्गुरु होशी त्रयमूर्ती अवतार. तव कृपा होय जरी पापे कैशी शरीरे. उदय होता दामरे अंधकार केवी जाये. ऐशा परी श्री गुरुशी स्तुती करी भक्तीशी. रोमांच उठले अंगाची सद्गदित कंठ झाला. निर्मळ मनेशी तये वेळी माता ठेवी चरण कमळे. विनवत असे करुणा महाळे. तारी तारी गुरुराया निर्वाण दिखोणी अंतकरणी. मस्तकी ठेवी दक्षिण पाणी. ज्ञान झाले तक्षणी तया ब्राह्मणाशी प्रियसा. वेदशास्त्रे तत्काळ मंत्रशास्त्रे आली सकळ. प्रसन्न झाले गुरुदयाळ कायम त्या विप्राशी. परिस लागता लोहाशी होय सुवर्ण 52 कशी. तैसे तया ब्राह्मणापाशी ज्ञान झाले प्रियसा. आनंद झाला ब्राह्मणाशी श्रीगुरु निरूपिती तयाशी. आपुजे वाक्य प्रियशी जाय त्वरित गुरुजवळी. जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेशी. संतोष होणी भरवशी तोची आपण सत्यमाणी. ऐशे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संबोखिती. निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देऊनी ब्राह्मणाशी श्रीगुरु निघाले परीशी. आले भिल्लवडी ग्रामाशी भुवनेश्वरी सानिन. कृष्णा पश्चिम तटकेशी औदुंबर वृक्ष परीशी. गुरु स्वामी राहिले गुप्तेशी एक चित्ते प्रियसा. सिद्ध म्हणे नामधारकाशी राहिले श्रीगुरु भिल्लवाडीशी. महिमा वाढली बहुवसे हे प्रख्यात गेले गुण म्हणून सरस्वती गंगाधर. सांगे गुरुचरित्र विस्तार. एकता होय मनोहर सगळा विष्टे साधते. इति श्री गुरुचरित्र विवेकबोधे शिष्य पवित्र. गुरु भजने पवित्र सर्व विद्या पावले. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. गुरु शुश्रूषण नाम षोडशमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. दत्तात्रेय महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.